आणि धावसंख्या वाढते, धावसंख्या जवळ पोहोचते 4 धावांवर स्वप्नील सिद्धेश. हा चेंडू मात्र एका वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं हे षटक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतात गोलंदाज नितेश वॉरियर्स मानखुर्दसाठी. हा बॅट्समन अतिशय सुरेख फटका या ठिकाणी लगावला जातो. सिद्धेशच्या बॅटमधून आणखीन एक चौकार, 4 धावा. चेंडू शिल्लक आहे. 8 धावा धावफलकावर लगावल्या जातात. सिद्धेशच्या बॅटमधून 2 खणखणीत चौकार या ठिकाणी पाहायला मिळाले. धावसंख्येला आकार येताना पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा नितेश सिद्धेशसाठी. वडाळा सहकार नगर 3 दिवस मात्र क्रिकेटमध्ये अंडरआर्म क्रिकेटमध्ये नावून निघणार आहे. मुंबईतील सर्वाधिक मानाचा असणारा हा वायकट्टा चषक वाय चषक 2016 कोणाच्या नावे होणार, त्यासाठी मुंबईभरातून मुंबईच्या बाहेर 24 बलाढ्य संघ अंडरआर्म क्रिकेट जगतातील या ठिकाणी उपस्थित. त्यामधील हे गमासर आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू लिस्टच्या बाहेर पिचिंग पंच स्पेल चेंडू घोषित करतायत, व्हाईट बॉल घोषित करतायत. धावसंख्या एकरी वाढते, 9 वर जाऊन पोहोचते धावसंख्या. पुढचा चेंडू थेट आता जातो आणि षटक क्रमांक पहिला संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावर. अक्षय कादवडकर यांचे इथे आगमन झालेलं आहे. तरी आपला वायकट्टा मित्र मंडळ व युवासेना वडाळा विधानसभेतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करीत आहोत. तसेच भारतीय विद्यार्थी सेनेचे शाखा संघटक निखिल भडवळकर यांचं इकडे आगमन झालेलं आहे. तर आपल्या मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. बॅटरी लावली ना. 22 मिनिटांमध्ये 5 षटकं टाकून झाले पाहिजे, त्यांना आपण पेनल्टीज पात्र असाल. गोलंदाजाचं नाव कळवा. 9 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9 धावा धावफलकावर लगावल्या जातात. 9 अंक मात्र आपल्याकडे अतिशय शुभ मानला जातो भारतीय संस्कृतीमध्ये. 9 टोटल गाडी क्रमांक देखील आपण आग्रही मागून घेत असतो. गोलंदाजांना बॉल असतं प्लीज नील. आणि विनंती आहे सर्वांना खरी नावं सांगा, टोपण नावं सांगू नका, कारण अंडरआर्म क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूला टोपण नाव आहे. रेम्बो बी आणि वॉरियर्स मानखुर्द असा सामना या ठिकाणी सुरू आहे. नील गोलंदाजीसाठी स्वप्नील परब अर्थातच बंटी मॅन फ्रॉम काळा चौकी. ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये देखील आपण या बंटीला सुरुवातीला मात्र 11 तदनंतर मात्र ब्रह्मा बॉईज काळा चौकी या संघातून मात्र आपण ओव्हरआर्म क्रिकेट देखील कित्येक वर्ष या बंटीला अव्वल दर्जाचं खेळताना पाहतो. तोच हा बंटी अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील चांगला परफॉर्मन्स सातत्याने राहिलेला आहे. फलंदाजीसाठी सज्ज होत आहे. तीन पंच मैदानात पाहायला मिळतात, लक्ष वेधून घेत आहेत. हे तिन्ही पंच विचार विनिमय करून निर्णय देताना आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतील. नील येतात गोलंदाजी करण्यासाठी. एक वेगळा फटका करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने बंटी परबचा. तर बंटी विषयी सांगायचं झालं तर कोणत्याही क्रिकेटचं फॉर्मॅट असू दे, ओपन ग्राउंडचं क्रिकेट असेल, बंद ग्राउंडचं क्रिकेट असेल, सातत्याने यशस्वी झालंय. आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील बंटी यशस्वी होताना पाहायला मिळतोय. आणि सातत्याने ज्यावेळेला मांडवी या ठिकाणी रस्त्यावरचं ओव्हरआर्म क्रिकेट होतं, दोन्ही बाजूला इमारती आणि मधोमध डांबरी रस्त्यावर मांडवी या ठिकाणी मॅचेस होतात, आणि सातत्याने बंटीचं त्या ठिकाणी अधिराज्य राहिलेलं आहे. फटका, परंतु या चेंडूवर सिद्धेश बाद होईल.
तर बाद होतात खेळाडू त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये अभिषेक जितकर लवकर त्याचा हा फलंदाज कडा घेतली जाते पाठीमागच्या दिशेने चेंडू जातो एक धाव मिळेल आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते धावसंख्या जाऊन पोहोचते एका धावेने धावसंख्या पुढे जाते ती 11 धावांवर सुरेख फटका दिवस आणखी एक धाव मिळते 2 विकेट ना मित्रा ओव्हर किती झाले ओव्हर बॉल सेकंड बॉल चार धावसंख्या इकडे वाढते धावसंख्या पुढे जाते धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचते षटक क्रमांक दुसरं सुरू असताना एक वेगळ्या फॉर्मॅट आपल्याला अंडरआर्म क्रिकेटमध्ये 2 षटकांचा पॉवर प्ले अंडरआर्म क्रिकेटमध्ये क्वचित आपल्याला पाहायला मिळेल परंतु या मैदानात तो पाहायला मिळत असं सातत्याने सुरेख फटका बंदीच्या बॅटमधून पाहायला मिळेल आणि एका धावेने आणि धावसंख्या 2 षटकं संपतात 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा धाव फलकावर योगेश गोलंदाजीसाठी येत आहेत अभिषेक आणि स्वप्नील ही जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते स्वप्नील फलंदाजीसाठी सज्ज होत आहेत एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅकफुटला गेले पुन्हा चेंडू मात्र ऑफसाईडच्या दिशेने गलीच्या दिशेने 1 धाव दरम्यानच्या काळात मिळेल धावसंख्या पुढे जाते 16 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचते षटक क्रमांक 3 सुरू असताना पुढे सरसावत करण्याचा प्रयत्न केला जातो कमलच्या दिशेने मारलेला हा फटका एक धाव मिळते दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो अभिषेक जितकरच्या बॅटमधून निघाला एक सुरेख फटका मला वेधून घेतोय कारण अंडर 20 असणारा हा खेळाडू कारण याच मैदानामध्ये ज्या स्पर्धा होत्या अंडर 20 त्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे आणि त्यामुळे आज मात्र या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या स्पर्धेमध्ये आज सहभागी झालेत खुल्या गटात एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा कव्हर्सच्या दिशेने तर एखादा खेळाडू मैदानामध्ये आला तर तो फलंदाजी करणाऱ्या टीमचा एखादा खेळाडू मैदानात आला तर -5 रनची पेनल्टी असताना याची नोंद घ्यायची आहे बंटीच्या बॅटमध्ये निघाला हा फटका सुरेख क्षेत्ररक्षण मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे बंटी परबच्या बॅटमध्ये निघाला हा फटका कव्हरच्या दिशेने मारला जातोय परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं धावसंख्या 20 आणखी एक स्वर चेंडू पाहायला मिळतो 21 धावा धाव फलकावर झालेले आहेत हा चेंडू मात्र अतिशय सुरेख पद्धतीने दटवला जातोय बॅकफुटला जातोय नेटकटचा फटका पाहायला मिळतो तो अभिषेक जितकरच्या माध्यमातून षटक क्रमांक 3 संपते 3 षटकं संपतात 22 धावा धाव फलकावर 2 गडी बाद विनंती आहे पॉईंटचे क्षेत्ररक्षक चौकाराच्या बाहेर प्रेक्षक आहेत पॉईंटच्या दिशेने त्यांनी बाहेर पाठीमागे यायचे चार षटकं 3 षटकं संपतात 22 धावा धाव फलकावर आहेत उर्वरित 2 षटकांमध्ये आरएम रेम्बो बी कुठपर्यंत जातो पाहायचं आहे 2 विकेट आतापर्यंत गेलेले आहेत
एका धावाने संघाची धावसंख्या पुन्हा वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 23 धावांवर. तर 23 फेब्रुवारी 1926 सन्माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचा जन्मदिवस. एक धाव पुन्हा एकदा मिळेल. बंटीच्या बॅटमधून निघाला फटका. बंटी आणि अतिशय सुरेख फलंदाजी करतात आणि अभिषेकचा विकेट गेल्यानंतर या दोघांनी आपला हा डाव केलाय. एकदा या ठिकाणी बाहेर विजय केला. चेंडू कडा घेतली जाते बॅटची. एक धाव मिळेल आणि आनंद रेंबो एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. बंटी परा थोडा फटका मारला जातो बंटीच्या बॅटमध्ये. खोलून टाकायचा चेंडू होता. तिकडून चेंडू खेळण्याचा प्रयत्न. एक धाव मिळेल. धावसंख्या 26 धावांवर. षटक क्रमांक 14 सुरू असताना फटकामध्ये या ठिकाणी परंतु क्षेत्ररक्षक येतो. चेंडू अडवणार तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. षटक क्रमांक मात्र या ठिकाणी 14 संपतंय. 4 ओव्हर्स या ठिकाणी होत आहेत. धावसंख्या झाली ती 27 धावा धावफलकावर. RF रेबो बी. विनंती आहे रस्ता ज्यांनी बाईक्स तर 4 षटके संपतात. आनंद रेंबो बी 2 विकेट माघारी परतले आणि धावसंख्या झालेली आहे ती 27 धावा. शेवटचा अंतिम षटक पॉवर प्ले नंबर 2 असणार आहे. पाहूया या पॉवर प्लेचा फायदा करून घेतला जातोय का. पहिल्या पॉवर प्ले मध्ये तब्बल 9 धावा झाल्या होत्या. बॉलर्स नेम प्लीज. निमेश बॉल घोषित केला जातो पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 28 धावांवर. अतिशय तर आखीवर एक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं या वाईट चषकाच्या माध्यमातून. आज शिस्तबद्ध क्रीडा स्पर्धा म्हणून पाहिलं जातं. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची नोंद घ्यायची आहे. 28 धावा धावफलकावर. शेवटचं षटक. हा बोल ना. हॅलो बोल ना. आणखी एक नोबल ओव्हर स्टेपिंगचा हा नोबल घोषित केला जातो पंचांच्या माध्यमातून. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 24 लगावला जातो पंचांच्या माध्यमातून. हा चेंडू पुन्हा एकदा नोबल. हात मात्र मध्यभागी असलेली रेषा त्या रेषेवर किंवा रेषेच्या पाठीमागे जर चेंडू पडला तर अंडरआर्म क्रिकेटमध्ये हा एक आगळा वेगळा नोबल असतो जो केवळ तुम्हाला अंडरआर्म क्रिकेटमध्येच पाहायला मिळेल. आता मात्र समोर एक फटका मारला जातो. अभिषेक झटकर ब्रँडेड फटका. चेंडू सीमा रेषा पार. अभिषेक झटकर मात्र सामन्याचे सूत्र आपल्या हातात घेतो. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 धावांवर. कडे घेतली जाते. एक मिळेल बंटी बरोबर आणि बरोबर अभिषेक झटकर आत संघाचा डाव मधला या दोन्ही खेळाडूंनी. शेवटच्या पावर प्रदेशामध्ये पाहूया काय करामत करतोय. अशा जातो परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे.
धावसंख्या पुन्हा एकदा 1 पुढे जाते, 37 धावांवर जाते. तर यानंतर सामना असणार आहे मंगलमूर्ती वडाळा वर्सेस ब्लू स्टार. हा चेंडू खूपच चेंडू होता. भाग्यशाली ठरतोय, तर भाग्यशाली ठरतोय या ठिकाणी स्वप्नील परब न बॉलर आणि एक धाव देखील मिळेल. आणि स्वप्नील फटका मारला जातो या ठिकाणी. स्वप्नील परबच्या बॅट मध्ये निघालेला हा फटका 4 धावांसाठी. धावसंख्या 42 वर जाऊन पोहोचते. सुरेख फटका, परंतु सुरेख बंटी बरच्या बॅटमध्ये निघाला फटका. थोडासा मात्र सुप्रक्षक चढतोय आणि शेवटचे दोन्ही चेंडू मात्र चौकारामध्ये परावर्तित करतो. आनंद लिंबू 46 धावा, 2 विकेट केवळ माघारी परतले होते. 46 धावा धावफलकावर झाल्यात विजयासाठी. 47 धावांची आवश्यकता. तोपर्यंत विजय सुमधुर संगीत विजय सलामीची जोडी ओपनर बॅट्समन त्वरित मैदानात पाठवायची आणि आपला एक अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पहिला पाठवा. हरियास कोण आहे बॅट्समन? जलसा मालाड हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. निलेश खरी नावं सांगा. मी पुन्हा एकदा विनंती करतो, सगळ्या खेळाडूंना विनंती आहे, 53 नावं बऱ्याच विनंती असतात. आपण मानाची आणि प्रतिष्ठित स्पर्धा खेळण्यासाठी या ठिकाणी आलो. खेळाडूंची खरी नावं सांगा. निलेश आणि
अंकुश निलेश आणि अंकिश. गोलंदाजाचं नाव वय वर्ष 15. या स्पर्धेतील कदाचित सर्वात लहान का खेळाडू असणार आहे. गोलंदाजी मार्फत येतो मतदार. तर कौतुक करावे लागेल या खेळाडूचं. वय वर्ष 15 असणारा सर्वात लहान का खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. हो, हा चेंडू एका वेगळ्या ऍक्शनने चेंडू टाकण्याचा प्रयत्न, दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि कौतुक यासाठी मी आर्यन रेपो वडाळा बी संघाचं करेल, कारण कित्येक खेळाडू हे लहान वयाचे या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतात. अंडर-20 ठिकाणी ज्या स्पर्धा होत्या तो विजेता ठरतो हा सातत्याने संघ. तर मंदार ज्याचं वय वर्ष 15 आहे, या स्पर्धेतील सर्वात लहान खेळाडू. आणि लहान वयातील खेळाडू म्हटलं की लगेचच भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण होते. लहान वयात क्रिकेटमधील पदार्पण आणि पाकिस्तान विरुद्ध केलेला परफॉर्मन्स आपल्याला लगेच या ठिकाणी आठवण होते त्याची. आणि अब्दुल कादर सारख्या एका दिग्गज गोलंदाजाच्या चिन्हाने उडवलेल्या आठवत आहे. पुढच्या चेंडू क्षेत्ररक्षण केलं जातं. विकेटचा पतन, पहिला विकेट. पहिला विकेट जातो. पहिल्या गडी माघारी परततो. सतीश फलंदाजीसाठी मैदानात आले. 47 धावांचं एक मोठं आव्हान आर्यन रेपो बी वडाळ्याने ठेवलंय. हो, मंदार सर्वांना प्रभावित करतोय हा मंदार. वय वर्ष 15 असणारा खेळाडू. क्रिकेटला वय हा फॅक्टर कधीच महत्वाचा नसतो म्हणतात. म्हणून काय आपल्या सर्वांमधचा लाडका अर्थातच प्रवीण तांबे झपाटा मुलुंड संघातून जो अंडरआर्म क्रिकेट खेळायचा, 41व्या वर्षी IPL खेळताना आपण पाहिलं. 42व्या वर्षी त्याला मात्र आपण रणजी पदार्पण करताना पाहिलं. पुढचा चेंडू देखील अतिशय सुरेख गोलंदाजी आणि आणखी एका विकेटचं पतन. यश मिळतं या ठिकाणी मंदारला. छोटे खेळाडू परफॉर्मन्स करताना पाहायला मिळतात. परंतु आज जरी छोटे खेळाडू असतील तर कल्याणचे जे खेळाडू आहेत जॉर्ज संघातील ते देखील छोटे खेळाडू चांगला परफॉर्मन्स करताना आपण पाहत असतो. तर हे वडाळ्याचे खेळाडू देखील काही दिवसानंतर अंडरआर्म क्रिकेटवर आपली छाप सोडतील. पुढचा चेंडू अतिशय सुरेख गोलंदाजी प्रात्यक्षिक दाखवतो हा मंदार सावंत. पहिलं षटक 4 धावा धावफलकावर. पॉवर प्लेचं हे षटक आहे. आतापर्यंत अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मंदार सावंतच्या माध्यमातून पाहायला मिळालं. वय वर्ष 15 असणारा खेळाडू. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते मंदार सावंतच्या माध्यमातून. आणि पहिलं षटक डीजे. एक मिनिट डीजे. तर एकदा मंदार सावंतसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वय वर्ष 15 असणारा हा खेळाडू आणि 4 धावा पॉवर प्लेच्या षटकात दिल्यात आणि अप्रतिम गोलंदाजीचा नजर या ठिकाणी सादर केलाय. षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर काही करा आपल्याला आपणच देखील आहे. 4 धावा धावफलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर
जरा वर घे तर गोलंदाजीमध्ये बदल केला जातो. गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे ते कोण बॅटिंग करतो स्ट्राईकवर? जमील आणि कृष्णा ही जोडी मैदानात आहे ऑडियन्स मानपूर संघासाठी. तर गोलंदाजी मार्गावर मात्र सज्जता होतात ते अभिषेक जाधव, अभिषेक जिचकर, अभिषेक येद्रे असे 3 अभिषेक या संघात आपल्याला पाहायला मिळत आहेत. ठीक आहे, वेगळ्या चेंडू परंतु स्क्वेअर चेंडू घोषित होते. पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉल घोषित होते. पॉवर प्लेचं षटक अतिशय सुरेखरित्या पाहायला मिळालं. सुरेख चेंडू तर स्वाभाविकपणे डावखुरा हाताचा गोलंदाज ज्यावेळेला गोलंदाजी अंडरआर्म क्रिकेटमध्ये करतो त्यावेळेला चेंडू आतमध्ये आणतो आणि उजव्या हाताचा गोलंदाज ज्यावेळेला गोलंदाजी करतो चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो लेग स्पिनच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळतो. टप्पा पडतो, चेंडू वळत घेतो, आतमध्ये येतो, त्याला काही करण्याच्या आत यष्टीरक्षकाचा वेध घेतो. सुरेख गोलंदाजी एक धाव आणि आणखी एक धाव घेण्याचा प्रयत्न खेळाडू बाद होतोय आणि या गोलंदाजांकडे पाहिलं की निखिल वारंग यांची आठवण या ठिकाणी होते. हार्दिक स्वागत. गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाज अभिषेक जाधवच्या माध्यमातून चायनामन गोलंदाजी यशस्वी होते आणि प्रोत्साहित करतात सर्व खेळाडूंना. पाठलाग करत असताना मात्र वॉरियर्स संघाची आघाडीची फळी अक्षरशः खिंडार पाडले म्हणावं लागेल. आरएम रेनबो बी संघाने तब्बल 5 खेळाडू तंबूच्या आश्रयाला. धावसंख्या 5, विकेट गेले आहेत 5. मात्र पुन्हा एकदा विकेटची संधी. एक धाव मिळते, 6 धावांवर धावसंख्या जवळ पोहोचते. अतिशय दयनीय अवस्था वॉरियर्स संघाची केलेली आहे रेनबो बी संघाने. अर्थातच मंदार सावंतचं कौतुक करावं लागेल, त्यानंतर अभिषेक जाधवचं कौतुक करावं लागेल. अगोदरचं पाहिजे झालं तर स्वप्नील परब आणि त्याच्या बरोबरीने मात्र अभिषेक जितकर या सर्वांच्या खेळाडू मात्र सामन्यावर पकड मिळवण्यास सुरुवात केलेली आहे ती आरएम रेनबो बी संघाने. प्रयत्न होतोय. अभिषेक येतात त्या ठिकाणी येतात, चेंडू अडवतात. एका धावाने संघाची धावसंख्या पुढे जाईल 7 धावांवर. सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. पहिलं षटक मंदार सावंतचं केवळ 4 धावांचं होतं आणि तदनंतरचं षटक अभिषेक जाधवचं देखील अतिशय सुंदर 3 धावा या षटकात देखील दिल्या गेल्या आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 7 धावा. अजूनही 40 धावा 3 षटकांमध्ये आवश्यकता आहे ती विजयासाठी वॉरियर्स मानखुर्द या संघासाठी. वायकट्टा 2016 आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचे स्वागत. गोलंदाजी मार्गावर फॉरेस्ट अक्षय आदनकर. नक्कीच अंबरनाथ पॅटर्न गोलंदाजी मुंबईत देखील दाखल झालेली आहे. हा चेंडू मुंबईचं क्रिकेट जसं मुंबईच्या बाहेरच्या खेळाडूंनी आत्मसात केलं तसंच अंबरनाथची गोलंदाजी देखील मुंबईत आत्मसात केली असं म्हणावं लागेल.
तर यानंतरची मॅच असणार आहे मंगलमूर्ती वडाळा वर्सेस ब्लू स्टार विक्रोळी. अक्षय आंबेडकर गोलंदाजी मार्गावर धावसंख्या पाहायला मिळते 8 धावांवर जाते. उपास पद्धतीचा हा चेंडू आणि चौकारात रूपांतरित होत आहे आणि सीमारेषेच्या किंचितसा आतमध्ये पडतो. 4 धावा. जब भी बॉल मारा जब भी आता मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळतो. अंबरनाथ पॅटर्नची वडाळा आवृत्ती अर्थातच अक्षय आंबेडकर आणि सागर मटकर कळवतात की आमच्या विभागामध्ये पहिल्यांदा अंबरनाथ पद्धतीची गोलंदाजी याच गोलंदाजाला सुरू केली. हा चेंडू देखील अतिशय वेगवान पद्धतीचा मारा पाहायला मिळतो कारण याच परिसरातून सागर निवाते देखील येतोय, सागर मटकर देखील येतोय आणि अक्षय आदनकर देखील येतोय. म्हणजे 3 मला माहिती असले 3 गोलंदाज मात्र अंबरनाथ पॅटर्नची ह्या विभागात पाहायला मिळते. हा मात्र सुरेख वाटका तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण अभिषेक जितकरच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवतो कर्णधार आहे आणि कर्णधाराची भूमिका आज मात्र यशस्वीपणे या ठिकाणी राबवताना पाहायला मिळते. मात्र सीमारेषेच्या दिशेने अडवला जात आहे. नो बॉल घोषित होतो पंचांच्या माध्यमातून. 14 धावा धावफलकावर झाल्या आहेत. मंगेश नारकर मित्रमंडळ आयोजित वाय चषक 2016 युवा सेना कोषाध्यक्ष अमय अघोले यांच्या मार्गदर्शनाखाली या क्रीडा स्पर्धेचं आयोजन सातत्याने ही स्पर्धा आपण पाहिलं तर मुंबईतील मानाची अंडर क्रिकेट जगतातील तब्बल 6व्या वर्ष स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू गुरवंटामध्ये टाकण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेतली जाते आणि एक धाव मिळणार आहे. तर 3 षटकं संपतात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 15 धावा धावफलकावर. 47 धावांची आवश्यकता विजयासाठी असणार आहे. मंदार सावंत गोलंदाजी मार्गावर येतोय. पुन्हा एकदा वय वर्ष 15 असणारा ह्या स्पर्धेत खेळणारा सर्वात लहान वयाचा खेळाडू. सर्वांची मनं जिंकून घेतली. पॉवर प्लेच्या षटकात केवळ 4 धावा. मंदार 2 खेळाडूंना तंबूचा रस्ता देखील दाखवला गेला होता. अरे तो इलाहाबाद ना हा चेंडू मात्र धावांची संधी. एक धाव मिळते. डीजे थांबा, विकेट नाहीये. पुन्हा एकदा एक जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थेट यष्टिरक्षकाचा वेध घेणारा अप्रतिम वेगाने हा चेंडू पाहायला मिळतोय. लहान खेळाडू सर्वांची मनं जिंकून घेतोय. मंदार सावंत मॅन फ्रॉम सहकार नगर वडाळा. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळतोय. अक्षरशः एवढे वेगवान चेंडू आहेत की बॅट्समनला तर भेटत नाहीये, पाठीमागे कीपरला देखील भेटत नाही. एवढा वेग या मंदारच्या गोलंदाजीमध्ये सर्वांची मनं जिंकून घेत
आणि परफॉर्मन्स करताना पाहायला मिळतो. आज मात्र एवढ्या मोठ्या स्पर्धेत अर्थातच वायकट्टासारखी मानाची क्रीडा स्पर्धा नुसती खेळत नाही तर गाजवतोय आपल्या गोलंदाजच्या जोरावर मंदार सावंत. हो, लाजवाब कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. अभिषेक जितकरच्या माध्यमातून झोपून दिलं स्वतःला. आणखीन एक अंडर 20 खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर हे छोटे छोटे खेळाडू आज मात्र चांगला परफॉर्मन्स करताना त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळाला वायकट्टासारखा. त्यांच्या कर्णधाराने त्यांच्यावर विश्वास ठेवला. एवढ्या मोठ्यात त्यांची पाठीराखी जी असतील त्यांनी मात्र एक डेअरिंग केली. आपण एक मोठी स्पर्धा खेळू कारण अंडर 20 स्पर्धा तर ते दरवर्षी या मैदानात जिंकतात. परंतु आज मात्र एक प्रयत्न केला तर मला लगेचच कोई मिल गया चित्रपट आठवला आणि ऋतिक रोशन बरोबरीने मात्र छोटे छोटे मोठ्या संघाला मात्र नक्कीच कसोटी टायगर्स तो परफॉर्मन्स दिला तो आज मात्र या ठिकाणी नक्की दाखवला. सिद्धेश येतोय. काही अनुभव खेळाडू या संघात जरूर आहेत परंतु छोटे छोटे खेळाडू बरेचसे या संघात पाहायला मिळत आहेत. आणि दीपक पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. हो हो, सुरेख झेल पकडला जातो. शेवटचं षटक या ठिकाणी विजयाची औपचारिकता असणाऱ्या 47 धावांचं मोठं लक्ष समोर असताना 19 धावा केवळ ऑरियन्स मानपूर संघाच्या. ब्लू स्टार वर्सेस मंगलमूर्ती. ब्लू स्टार रिले सांगा. हो हो हो, सिद्धेच्या माध्यमातून तर रेनबो संघाचे प्रथम कर्णधार दीपक पाटील साहेब दीपक पाटील सर यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळताना पाहायला मिळतोय आणि चौकारी या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतो. मंगेश नागपूर मित्र मंडळ आयोजित वाय चषक 2016 मॅचची गडा घेतली जाते आणि 1000 काळात मिळेल. विजयाची औपचारिकता असणार आहे. RM रेनबो बी आपल्या व्यावसायिक पदार्पणामध्ये विजयाच्या उंबारड्यावर पाहायला मिळते. मंदार पुन्हा एकदा सुरेख शिक्षण मंदारच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रभावित केलेल्या 15 वर्षीय मंदार सावंतने आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय. अर्थातच वय वर्ष 15 मंदार सावंत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराचा मानकरी. एकदा जोरदार टाळ्या सर्वांच्या झाल्या पाहिजेत मंदारसाठी. मन जिंकून घेतो सर्वांची. पुरस्काराचा मानकरी या ठिकाणी ठरतोय. मंदार सावंत या ठिकाणी आहे. आजच्या पहिल्या सामन्यावर ज्याने स्वतःची छाप सोडली त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्यात. काय म्हणशील मंदार एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये तुझा आजचा परफॉर्मन्स त्याविषयी काय म्हणशील? आणि मंदार अभ्यास करतोस ना घरी तर 10वी येते देखील आहे. खूप चांगला परफॉर्मन्स आता तुझ्या या ठिकाणी पाहायला मिळतो. तुझ्या गोलंदाजीमध्ये कोणी कोणी टिप्स दिल्या तर उत्पन्नाच्या वाट्यामध्ये कोणाकोणाचा वाटा आहे? आज तू एवढी चांगली गोलंदाजी केली एवढ्या मोठ्या संघात सुद्धा. तर या सर्व दिग्गजांचा पाठिंबा तुला आहे आणि नक्कीच RM रेनबो म्हटलं की 50 वर्ष